नमस्कार, मी सुजाता पुन्हा एकदा माझी चूलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला अंड्याचं कालवण कसं करायचं हे शिकवणार आहे। जनरली आपण अंडी उकडून घेतो आणि मग त्याचं कालवण करतो, पण मी वेगळ्या पद्धतीने डायरेक्ट फोडून अंडी कशी घालून कालवण करतात ते सांगते। त्याला लागणारं साहित्य: सोलून घेतलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मालवणी वाटण, त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे सांगते तसं कांदा, खोबरं आणि अख्खा गरम मसाला भाजून वाटलेला आहे, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, चवीपुरतं मीठ, तेल आणि 3 अंडी घेतलेली आहेत। गॅसवर तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हा लसूण थोडासा ठेचून घ्या। तुम्ही लसूण ठेचला की त्याला सुंदर एक खमंग असा वास येतो। लसूण थोडासा लाल व्हायला लागला की त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला। फोडणीत कोथिंबीर अतिशय छान लागते। हा बघा, लसूण पण लाल व्हायला लागला, त्याचा एक सुंदर असा खमंग वासही यायला लागला। गॅस थोडा बारीक करा आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला। कांदा छान लाल होईपर्यंत परतायचा आहे। कांदा जरा लाल होईपर्यंत मी एक गोष्ट सांगते, हे अंड खराब अंड नाहीये। तर काल मी बाजारातनं कोथिंबीर आणली, ती धुतली आणि या अंड्यांवर ठेवली होती, तर हा कोथिंबीरचा रंग त्या अंड्याला लागला आणि सुंदर डिझाईन तयार झाली आहे। कांदा छान लाल झालाय। आता त्याच्यात मी कांदा खोबऱ्याचं वाटण घालणार आहे। हे छान तेलामध्ये वाटण परतून घ्यायचंय। चारी बाजूने तेल सुटायला लागलं की वाटण शिजतं। तसं बघा, आता तेल सुटलेलं आहे त्याला चारी बाजूने। आता त्याच्यामध्ये मी हे ड्राय मसाले घालते: हळद, गरम मसाला आणि लाल तिखट। ते घातल्यानंतर मी हे छान परतून घेणार आहे। परत एकदा पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहे। आता त्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा थोडा वेळ छान परता। आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे। हे मसाल्याचं वाटलेलंच पाणी आहे, तेच आपण घालूया। गॅस मोठा करा आणि पाण्याला खूप उकळी येऊ द्या। कालवणाला छान उकळी आलेली आहे आणि आता मी त्याच्यात अंडी फोडून घालते। आता मी अंडी फोडली आहे, तर ही उरलेली कोथिंबीर मी त्याच्यात टाकते परत एकदा। गॅस मोठा करा, त्याच्यावर जरा झाकण ठेवा आणि एक 5 मिनिटं मंद आचेवर ती फोडलेली अंडी त्या कालवणामध्ये शिजू द्या। हे बघा, मी आता कालवण काढून घेते। हे बघा कसं अंड्याला मसाला सुंदर लागलेला आहे। हे बघा, हे मी काढलंय। अंड्याला मसाला खूप छान झालेला आहे आणि अंडी पण खूप छान शिजली आहे। गरम गरम चपाती आणि भात आणि अंड्याचं कालवण, उत्तम मेनू।